ओके. सो आत्ता जो आपल्या स्क्रीनवरती दिसतो आहे तो एक आहे फिग्मा. मग याच्या आधीची प्रोसेस काय होती एक्झॅक्टली? राईट. पहिल्यांदा फिग्मा डिझाइन व्हायचा, राईट. आता हा जो फिग्मा आहे, हा फिग्मा डिझाइन करायचं काम कुणाचं असतं? हा फिग्मा डिझाइन करायचं काम असतं ग्राफिक्स डिझायनर किंवा UI/UX डिझायनर, स्पेशली UI/UX डिझायनर. आता UI/UX डिझायनर हे प्रत्येक कंपनीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता कितीही UIचे टूल्स आले तरीसुद्धा UI/UX डेव्हलपरची गरज लागते. म्हणजे अगदीच UI/UX डेव्हलपर जाणार नाहीत, जॉब जाणार नाहीत UI/UX डेव्हलपरचे. ह्युमन इंटरव्हेन्शन प्रत्येक डिझाईनमध्ये रिक्वायर्ड आहे. कारण जे तुम्हाला AIचे डिझाईन्स देणार आहेत ते एका फिक्स टेम्पलेटमध्ये येतील किंवा जरी व्हेरिएशन असेल तर त्याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय किंवा ह्युमन टच शिवाय ते डिझाईन जे आहे ते डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा असं एखादं टूल तुम्हाला माहीत असेल की जे तुम्ही यूज करताय सध्या कंपनीमध्ये आणि आपल्या मराठी मुलांपर्यंत ते पोहोचावं असं तुम्हाला वाटत असेल, ज्याच्यामधून फिग्मा डिझाईन होतं, वायर फ्रेम डिझाईन होते, कन्सेप्ट डिझाईन होते, असे टूल्स तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्या टूल्सवरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू.